नमस्कार मित्रांनो, मी गोपाळ टाकेबळे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना मित्रांनो राज्य शासनातर्फे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान म्हणून देण्यात येतं. यातच मित्रांनो आता या जिल्ह्याची घोषणासुद्धा करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी मित्रांनो या पिकासाठी पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केलेली आहे, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या 50,000चा लाभ भेटणार आहे. याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, हा जिल्हा कोणता आहे आणि कोणत्या शेतकऱ्याला याचा लाभ भेटणार आहे याबद्दलची सविस्तर ए टू झेड माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच प्रकारचे माहिती आधारित व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पाहूया मित्रांनो या संदर्भातली सविस्तर माहिती. तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनाचे हे शुद्धीपत्रक आहे. 5 मार्च 2024 रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेला हा शासन निर्णय आहे. मित्रांनो, शुद्धीपत्रक आहे. मित्रांनो, शुद्धीपत्रक आपण पाहू शकता. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो. तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्यांची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम 29च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/7/2022च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेला मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. योजनेचा तपशील पाहू शकता मित्रांनो आपण. सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज हे दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास, अथवा सन 2017-18, 18-19 व 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज हे उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज फेडीचा देय दिनांक हे दोन्ही विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड म्हणजेच मुद्दल आणि व्याज हे जर का परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 19-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मात्र सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ही रुपये 50,000पेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ हा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता कोल्हापूर जिल्ह्यातील जे शेतकरी आहे ज्यांनी आपल्या ऊसाच्या पिकासाठी पीक कर्ज घेतलं होतं, तर अशा शेतकऱ्यांना मित्रांनो ज्यांनी नियमित परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मित्रांनो हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान जे आहे ते भेटणार आहे. याचा जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. मित्रांनो, हा जी आर जर का तुम्हाला सविस्तर बघायचा असल्यास व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डाउनलोड लिंक सुद्धा दिलेली आहे. डाउनलोड करून तुम्ही सविस्तर पाहू शकता. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.